तर आज 800 पॅक्सची सूची इन-हाऊस बनवायची होती. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या शेफ लाईफ ब्लॉगमध्ये. मॉर्निंग शिफ्ट होती. मॉर्निंगला तर बस खाली असते, त्यामुळे आरामात आपल्याला जागा भेटली आणि आपण गेलो हॉटेलला. तर हॉटेलला गेल्यानंतर चहा पिऊन जावं म्हणलं, तेवढ्यात भेटले आपल्याला शेफ सोबत चहा पिऊन आपण गेलो किचनमध्ये. मध्ये एंट्री करताच मी शेफ कॅप घातली आणि आपल्या सेटअपसाठी सुरुवात केली. आपला सेटअप सर्व सेट केला आणि त्यानंतर घेतलं पुढचे काम करायला. मॉर्निंग शिफ्ट असली की सर्वात पहिल्यांदा आपल्याला सर्व सेटअप सेट करून घ्यायला लागतं, तरच आपल्याला पुढचं काम करता येईल. तर आपला गोयचा काउंटर होता, त्यासाठी गार्निशिंग म्हणून आपल्याला तुळी बनवायची. तर सर्वात पहिल्यांदा मी घेतली तुळी बनवायला आणि त्यानंतर ते सर्व तुळी बनवून आपण काउंटरसाठी सेट केले. तर अशा पद्धतीने गोयचा काउंटरला गार्निशिंग केली जाते. त्यानंतर एका इंडियन शेफचा बर्थडे होता, तर सर्वात पहिल्यांदा सर्व शेफ लोक सर्व एकत्र येऊन सर्व त्याचा बर्थडे सेलिब्रेट केला. तर 800 पॅकचे आम्हाला सुशी इन-हाऊस बनवायचे होते. तर आम्हाला CDP पासून ते CDC पर्यंत आम्हाला सर्व शेफ लोक हेल्प करत होते, त्यामुळे आम्ही 800 पॅकचे सुशी बनवून घेतली. घड्याळात वाजले होते 4, तर झाला होता चहा प्यायचा टाइम. काम तर भरपूरच होते, पण थोडा टाइम काढून आम्ही चहा पिऊन आलो. तर किचनमध्ये एंट्री करताच इकडे इंडियनचे शेफ यांनी PMT पिकअप करायला घेतले होते. PMTला त्यांचे कांदा भजी होते, त्यांनी फ्राय करून घेतले. तर दुसरीकडे बिसवजी शेफ यांची डिनरची तयारी चालू होती, गार्निशिंगची. तर मित्रांनो, माझे व्लॉग आवडले असेल लाईक, शेअर, कमेंट आणि फॉलो करायला मला विसरू नका. मित्रांनो, मीही डिनर पिकअप करून घेतो आणि भेटूया मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.